नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील माजी शालेय विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यालयाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांनी जे कार्य केले ते अतिशय प्रेरणादायी असून इतरही विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, त्यासाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केले. पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालयामध्ये विज्ञान छंद मंडळ व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच बबलू गायकवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बापू चव्हाण, आंबेगणचे माजी सरपंच संतोष रेहेरे, मुख्याध्यापक MV बोराडे, सर्जीराव भारमोड उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर चव्हाण, मनोज गायकवाड, प्रदीप चव्हाण, राहुल जाधव, खंडू गाडवे, संदीप गायकवाड यांनी न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रोजेक्टर भेट दिला. यावेळी या माजी विद्यार्थ्यांच्या विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संतोष रेहेरे, मुख्याध्यापक बोराडे यांनी आपल्या मनोगतातून या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. प्रमुख पाहुणे सर्जीराव भारमोड यांनीही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके भेट दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाघ यांनी केले. या प्रसंगी कैलास गुरुळे, श्रीमती गांगुर्डे, श्रीमती देशमुख, विठ्ठल भुसारे, तुषार मिठे जाधव, समाधान निरपगार आदींचे विद्यार्थी उपस्थित होते. गावचे सरपंच बबलू गायकवाड, त्याचबरोबर आमचे खास मित्र जे आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असे संतोष रेहेरे, जे आमदारकीला उभे राहिले होते आणि सुदैवाने त्यांनी सगळा आपला पूर्वभाग पिंजून काढला होता. परंतु आज या ठिकाणी पुन्हा एकदा ते या निमित्ताने कार्यक्रमाच्या आपल्याला लाभले. त्याचबरोबर आदरणीय मुख्याध्यापक बोराडे सर, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी विज्ञान छंद मंडळ माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी जो प्रोजेक्ट आणला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. स्पर्धेच्या या युगामध्ये आज आपण बघतोय की तांत्रिक बाबी समोर येत आहेत. जसं की आपण कोरोना काळामध्ये मोबाईलवर आपण सगळं अध्यापन केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.